पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. संत कान्होपात्रा संत नामावळीतील एक अधिकारी व्यक्ती पूर्वकर्मानुसार एका वेश्येच्या पोटी जन्माला आली, परंतु स्वतःचं वैशिष्ट्य घेऊनच. मंगळवेढ्याच्या निजामाकडे स्वतःच्या आईबरोबर सहज म्हणून मधून मधून ती जात असे. पण एके दिवशी वाढत्या वयाच्या त्या सुस्वरूप तरुणीकडे निजामाची वाईट नजर गेली. परंतु ही मुलगी आपल्याला सहजगत्या प्राप्त होणार नाही, म्हणून तिला पकडण्याचा निश्चय ह्या निजामाने केला. आता नित्य नेमाप्रमाणे ही पांडुरंगाच्या देवळामध्ये जात असे आणि त्या सगुण पूजेमध्ये ती आपलं मन रमवत असे. अशीच ती एक दिवस गेली आणि सगुण रूपाच्या त्या धुंदीत असताना तिच्या असं लक्षात आलंय की आपल्याला पकडण्यासाठी निजामाने सर्व देवळाचे दरवाजे हे बाहेरून बंद केले. प्रसंगाचं गांभीर्य तिला आलंय आणि फक्त परमेश्वरावर विसंबून असणाऱ्या ह्या कान्होपात्रेने गाभाऱ्यातील मूर्तीचं डोळे भरून दर्शन घेतलंय आणि चरणावरती मस्तक ठेवलंय आणि आर्त विनवणी करते. नको देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया. आर्त स्वरामध्ये पांडुरंगाची आळवणी करते की माझ्या शरीराला त्याचा स्पर्श सुद्धा नको. आणि खरोखरच पांडुरंगाने तिच्यावर कृपा केली आणि तिला आपल्यामध्ये सामावून घेतलंय. निजामाच्या सेवकांनी दरवाजे उघडले त्यावेळी त्यांच्या हाती आलं ते फक्त कान्होपात्रेचं कलेवर. श्रद्धा असेल तर पतित स्त्री सुद्धा उद्धार तिचा होऊ शकतो, कारण दासाभिमानी भगवंत आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. जय जय रघुवीर समर्थ.